थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. कैसन गाइस, हम हैं यहाँ के पंजाबी सिंह जी. हम यहाँ आए हैं. हमारा जो नया नया हमारा ये है वो क्या बोलते हैं इसको. ऋषीचा चेहरा काळा पडला असता आज कुठला असता. पनूला एक कॉल आलेला पुण्यावरनं खास. सो त्या कॉल विषयी आपण तुम्हाला सांगू आणि ते शेअर करू तुमच्यासोबत. की त्यांनी एवढे पेशन्स ठेवले. मी तुम्हाला लिहून देतो कुठेतरी. तुम्ही आमची जर्नी पुढच्या 10 वर्षात कुठे असेल काय असेल हे बघा. आणि हे जे पण रिव्ह्यू देणारे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा की तुमची तेव्हा पण लायकी नसेल काही करायची तेव्हा पण तुम्ही कोणाला तरी खाली पाडायलाच बघणार. आणि तुम्ही असंच करत राहा. ऑल द बेस्ट तुम्ही लोकांना. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 22 मध्ये. दिवसाची सुरुवात कधीच झाली आहे आणि निघालो तेव्हापासून मजबूत पाऊस आहे. सगळं सामान घेऊन यायचं होतं. भिजत आलो आणि आता शॉपवर पोहोचलोय तर सगळा पाऊस थांबला. पाऊस पण मजा घेते. आता बाकीचा सेटअप राहिला म्हणजे बाहेर छत्री वगैरे लावायचं काम राहिलंय. सो आता पहिलं ते लावतो. त्याच्यानंतरला बाकीचे आमची काही आतली कामं आहेत ती चालू करायची आहेत. आणि सर्व करायच्या आधीच आपल्याला पिंक सॉस, व्हाईट सॉस आणि डबल मसाला मॅगीची ऑर्डर आलेली. हॉट चॉकलेटची पण ऑर्डर होती बट तोपर्यंत आम्ही पोचलो नव्हतो. सो ती कॅन्सल झाली. दिली कोणी म्हणतो. अच्छा तिने कॉलवर समजावलं. सो मला माहीत नव्हतं बट ती पण झाली म्हणजेच. आणि लेट्स सी मग 2 तंदूर मॅगीची झाली. सो बघू आता. सकाळचा टाइम तर चांगला गेला आहे म्हणजे 10 वाजताच ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली. सो आता आजचा शुक्रवार पुढे कसं जातोय काय शिकायला भेटतंय काय नवीन बघायला भेटतंय काय प्रॉब्लेम्स येत आहेत कसे फेस करतोय काय होतंय जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो नक्की ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. सकाळी असे हात घाण करायचे ते म्हणजे छत्रीसाठी. डेलीचा मोठा स्ट्रगल आहे. कधी पाऊस संपतोय असं झालं आता मला. दुपारी आता शॉपवर बरीच कामं होती त्यामुळे व्हिडिओ काय काढले नाही आम्ही आणि दुपारी निघालो. त्याच्यात मध्ये एक सीन असा झाला आमचा एक इंडक्शनच काय प्रॉब्लेम आला डायरेक्ट धापदिशी फुटला. खतरनाक इश्यू होता. आता पण आम्ही ट्रायल मारला तर काहीतरी त्याचा इलेक्ट्रिक इश्यू झालाय आणि तोच लास्ट टाइम पण बंद पडलेला तर आम्ही 700-800 रुपये खर्च करून नीट केलेला. बट त्याच्यात परत काय ना काहीतरी इश्यू आलाय मला वाटतं. आता तो एकतर नवीनच घ्यायला लागेल नाही तर बघू त्याला मी आता परत दाखवेल की का झालं असं एवढं खर्च केलाय तर. आणि आता ह्याच्यानंतरला बाकीच्या ऑर्डर्स चालू झाल्यात. बट आता पुढे काय होतंय अजून काय कांड होतोय का ना ते मला बघायला लागतं. फ्रायडेची सुरुवात आहे आणि असा विषय झालाय. हां सॅटर्डे संडेला काय होणार. नो आयडिया फॉर सॅटर्डे संडे. नाही बट घेऊ पाहिजे नवीन. ती उद्या परवा मग अजून डिले होणार. घ्यावाच लागेल. थोडे पैसे जातील पण थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. ऑलमोस्ट आता 7:30 वाजायला आलेत आणि आज सुद्धा फ्लो थोडाफार कमी आहे मध्येच जास्त आहे. आता तंदूर पास्ताची ऑर्डर आहे आपल्याला. जो पास्ता आपण रिसेंटली लॉन्च केला आहे आणि स्पायसीनेसमध्ये बाई सगळ्यात पुढे आला आहे असं वाटतं आहे आता पेरी पेरी नंतर. परफेक्ट मॅच आहे आणि वरतून जेव्हा पण आम्ही गार्लिक गार्निश करतो ना वरतून एकदम पॉवरवाला विषय असतो. मस्ट ट्राय आयटम आहे हा सुद्धा. आता तो डिशमध्ये सर्व करू आणि मग मी तुम्हाला थोडंसं त्याचं व्ह्यूज दाखवतो. मग कधी कमी. कैसन गाइस, हम हैं यहाँ के पंजाबी सिंह जी. हम यहाँ आए हैं. हमारा जो नया नया हमारा ये है वो क्या बोलते हैं इसको लोहाणी सिंह इंडक्शन तोडलाय मी नाही तोडलाय हिनी तोडलाय. बघू शकता या लेडीला. लेडी द डॉन. काय नाही केलंस ते मला सांग. अरे तू नव्हतीस म्हणून तर प्रॉब्लेम झाला. तू लांब का उभी होतीस इंडक्शन पासून. तर आज आमचा इंडक्शन फोडलाय नाही टॉप दिवशी. भाई विषय आड होता. ऋषीचा चेहरा काळा पडला असता आज कुठला असता. आणि केस माहिती ते याच्यामध्ये दाखवतात कार्टून मध्ये उभी. तर बघू शकता नवीन इंडक्शन आणलाय आम्ही. का हवं टिशू घे ना. नवीन इंडक्शन आणलंय त्याचं ओपनिंग चालू आहे. आता 3 इंडक्शन सेम दिसणार आहेत आणि तिघांना टक्कर द्यायला एकटा असणार आहे बजाजवाला. नवा करकरीत
इंडक्शन इज हिअर. आता आम्ही त्याला यस यस वॉरंटी कार्ड आहे. आता उद्या सकाळी आल्यावर पहिला पूजा करायची आहे. काय करणार? पूजा. त्याला बोल 1 वर्षाच्या आत खराब हो, म्हणजे आम्हाला रिप्लेसमेंट भेटेल. 1 वर्षाच्या नंतर नकोस. 1 वर्षाच्या नंतर झाला आम्हाला खर्च येईल. आधी हो. एका महिन्यात होत आलेल, पण 1 वर्षानंतर नको. 1 वर्षानंतर चालू राहिला तर किती 5 वर्ष वापरला पाहिजे ना का आपल्या पुढच्या आउटलेटला. थोडी लांब राहा ना, एकदम आमच्या कॅमेऱ्यात येत आहेत तुम्ही. हा आता कसं बोलला? अहो तुम्ही एवढ्या जवळ आलेलात ना, तुम्ही त्या कॅमेऱ्याच्या बाहेर येसाल. येशाल तुम्ही प्लीज. आय लव्ह येशाल. हा म्हणजे तो फुटला तर चालेल ना. बघ चालू करून बघ आवाज येतो का. मगाशी कॅमेरामध्ये कॅप्चर केलं पाहिजे होतं. ठुप ठुप. नाही आलं, काय नाही आलं. चल भाई कॉंग्रॅच्युलेशन. टाळ वाजव. इकडे बघून वाजव. आता मी एक मेम लावणार आहे कुठले. चल आता हे करून घेतो आम्ही आणि मग त्याच्यानंतरला आपण एक छोट्याशा काय बोलतात, एक चांगला मुमेंट होता आजचा. एक पनूला एक कॉल आलेला पुण्यावरनं खास. सो त्या कॉलविषयी आपण तुम्हाला सांगू आणि ते शेअर करू तुमच्यासोबत. टाकणार मी व्हिडिओ मध्ये. बघितलं काय काय ते मारते. फ्रायडेचा दिवस झालेला आहे समाप्त आणि दिवसाच्या एंडच्या आधीच 1900 रुपये खर्च झालेले आहेत. म्हणजेच आमचा प्रॉफिट जरी असता तरी पण तो पूर्ण गेलेला आहे. तो म्हणजेच आपल्या इंडक्शन मध्ये. आणि ऍक्च्युली तोच इंडक्शन थोड्या दिवसाआधी खराब पण झालेला आणि आम्ही टेम्पररी नाही बोलू शकत, पण आम्ही इकडे दाखवला. त्यांनी सांगितलं चालेल आता चांगला. आणि आता तो गावी आहे, ज्याने रिपेअर केलाय. आणि प्रॉब्लेम असा आहे, नवीन घेतला नसता लगेच एवढं, पण आपल्याकडे काय बजेट नाही मोठा की लगेच खराब झाला तर लगेच जाऊन चेंज करा. बट ज्या दिवशी तो खराब झालाय तो दिवस बरोबर नाही. म्हणजे आज फ्रायडे आणि उद्या सॅटर्डे संडेला रिक्स नाही घेऊ शकत 3 इंडक्शनवरती. खूप डिले होणार जर रस आला तर त्या रिझनमुळे म्हणून तो विचार नाही केला. आपल्याला तो यूज तर होणारच आहे आणि जो खराब झाला तो आपण रिपेअर करून पण ठेवू, म्हणजे आपल्याला कधी एमर्जन्सीला परत असं काही झालं तर नवीन घ्यायची गरज नाही लागणार, आपण तेव्हा यूज करू शकतो. सो असा एक दिवसामध्ये हा एक मुवमेंट झाला. त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल तुम्हाला आम्ही जसं एका लहान मुलीने आम्हाला गिफ्ट दिलं. सो ते एक मुवमेंट होता आमच्यासाठी. सो ह्या वीकचे असे बरेच चांगले चांगले मुवमेंट्स आहेत चालू आणि काही गोष्टी वाईट पण चालल्यात, पण त्यांच्याकडे इग्नोर करत करत आता पुढे जायचं ठरवतोय. सो एवढं पण, कारण का त्या गोष्टीकडे फोकस करून डोक्याला असं दुखणं झालेलं की बाबा नको वाटत होतं. सो आम्ही ठरवलं की जेवढं इग्नोर करता येईल तेवढं इग्नोर करायचं आणि दुसऱ्या कामांकडे फोकस करायचं. सो बघू आता त्याच्यावरती. एकदम पण इग्नोर नाही करणार त्या गोष्टी, थोड्या सॉल्व्ह करायला बघणार आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होतं तेवढं. आणि तसंच बाकीचं आता सांगायचं झालं तर आता बाकी परत एकदा आम्ही स्टॉक चेक केला. मी आता घरी गेलेलो जेवायला, तोपर्यंत यांनी स्टॉक पण चेक केला. इवन पास्ता सुद्धा आपला पूर्ण सोल्ड झाला, नाही तर काल आपला राहिलेला. सो आज असं काही नाही झालं, आज पूर्ण सोल्ड आउट झाला. आणि तसंच मी स्टॉक यांनी जे पण चेक केलेला मी आजच आणून ठेवलं, कारण का उद्या परत सकाळी त्या सगळ्या गोष्टी आणायला ना खूप जास्त जीवावर येतं. म्हणजे आधीच डोळ्यातली झोप गेलेली नसते, त्याच्यामध्ये अजून पण बऱ्याच गोष्टी सकाळी उठल्या चालू असतात. हे करायचं ते करायचं, हे आणायचं ते आणायचं, आणि बाकीचं पूर्ण दिवस कसा जाईल काय जाईल ते सगळं स्ट्रेस असतं. सो आज म्हटलं घरी गेलोय, रोज मी कंटाळा करायचो जेवण झाल्यावरती की आणायचं आहे की नाही आणायचं, उद्या आणतो सकाळी. बट आज म्हटलं नको, येतो आणि घेऊन आलो. सो असं एक होतं. आणि त्याच्यानंतरला जसं मगाशी सांगितलं की एक असा मुवमेंट होता दुपारी आलो. हां, तर दुपारी जेव्हा शॉप बंद असतं त्या टायमाला आपल्याला एक कॉल रिसीव्ह झाला आपल्या शॉपच्या नंबरवरती. आणि तो कॉल एका पुण्याच्या एका बिझनेस ओनरचाच होता, त्यांचं स्वतःचं असंच फूड बिझनेस आहे जिकडे ते काय विकतात, मिस्टर फ्राईज करून आहे. हा असं म्हणजे त्यांचं आहे सर्व ब्रँडचं प्राईस वगैरे सँडविचचं. आणि त्यांचं याआधी लॉकडाऊनच्या आधी खूप मोठा ब्रँड होता. तर त्यांनी खास आमचे व्हिडिओज वगैरे बघून आज मेसेज केलेला. इवन आज मला माहित नाही की आय थिंक कुठली तरी रील आहे, म्हणजे बरेच जण बघतायत वाटतं, कारण का आज बरेच डीएम्स आलेत मला, बऱ्याच जणांनी मेसेज केले की खूप चांगलेच व्हिडिओ, खूप हे ते.
सो आय थिंक सो तो अजून रील त्यांच्याकडे पण पोहोचली असावी म्हणून त्यांनी आजच कॉल केला असावा असं आम्हाला वाटतं. तर तो कॉल आला आणि ते काय बोलले ते माझ्यापेक्षा जास्त प्रणालीला इन डिटेल माहिती आहे, कारण का ती त्यांच्याशी कॉलवर बोलली. तिने मला मगाशी ते सांगितलं, तर मला पण खूप चांगलं वाटतं. तो म्हटलं हा एक मुवमेंट आहे, तो आपण तुमच्यासोबत शेअर करू. म्हणजे तुमच्यापैकी कोण बिझनेस ओनर असेल किंवा कोण बिझनेस करणार असेल किंवा जर करायचा विचार करते आहे किंवा कोणी आमच्या लेवलला आता आहे ज्यांनी चालू केलं आहे ते करतायत, आणि जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर हार नाही मानायची. मी जे सांगेल त्याच्यावरनं तुम्हाला कळेल, कारण का मी ना त्याआधी थोडा एकदम म्हणजे थोडा मी पण आणि मी पण थोडं दोघांचा माइंड आमचा हल्लेला आहे का दोन गोष्टीमुळे. ते आता या व्हिडिओमध्ये सांगायच्या नाहीत, काही आहेत त्या वेळ आल्यावर आम्ही सांगू. बट आम्ही त्याचाच विचारत होतो आणि तिने मला पण सांगू त्यांना. काय काय तो रिव्ह्यू पण सांगू त्यांना. कोणाचा तुला दुपारी दाखवला. तो मोठा रिव्ह्यू. तर हा ते सांगू. तर असं होतं, तर मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे. आणि मग तिने मला असं सांगितलं की अरे कॉल आलेला ते असं बोललं. तर मग बोललं नाही की अजून एक आपल्याला पण थोडा होप्स वाढतो, आपल्याला पण जरा बरं वाटतं की चल कोणीतरी त्या टायमाला स्ट्रगल केला पण आज त्यांचं सांगलंय, सो आपण पण काहीतरी होईल पुढे. आज जर जे प्रॉब्लेम फेस करतोय, जे फेक लोकांना फेस करतोय, तर ते कधी ना कधी थांबतील किंवा ते त्यांचं काम करत राहतील, पण आपण कुठेतरी वेगळ्या लेवलला असू, तिकडे ते पोचू नाही शकत. तो तेच असा फील आली. सो म्हटलं आपण हिला बोललो की आपण व्हिडिओ मार्फत तो शेअर करू. सो प्रणाली एकदा सांगू. तर पुण्यावरून त्यांचा कॉल आलेला मला. त्यांचं लॉकडाऊनच्या आधी 3 ते 4 त्यांच्या आउटलेट होते चांगले आणि त्यांचं चांगलं चालत होतं. पण लॉकडाऊनमध्ये ते लॉस झाला, त्यामुळे आता त्यांनी एक आउटलेट चालू केलंय पुण्यामध्ये. हिंजवाडी असं डॅम आहे त्याच्या इथे जवळच त्यांचं मिस्टर प्राईज करून. तर त्यांचं आता चांगलं चाललंय, म्हणजे बिझनेस चांगला चालू आहे. तर त्यांनी आमचे व्हिडिओ बघून मला कॉल केला. बोलले की तुमचं दोघांचं टोनिंग खूप मस्त आहे, दोघं छान व्हिडिओ करतायत, एकदम आम्हाला खूप आवडतंय. आणि तुमचे व्हिडिओ बघून, म्हणजे मी कोणाचे व्हिडिओ बघत नाही जास्त, रील सर्व स्क्रोल करतो मी जास्त. तुमचे व्हिडिओचे जे मला बघावेसे वाटतात आणि खूप असं इन्स्पायर म्हणजे मोटिवेशन मिळतं मला रोज हे करायला, काम करायला. तर मला नक्की तुमच्या शॉपला भेट द्यायला आवडेल. मी नक्की येईन तुमच्या शॉपला. आणि तुम्हाला पण पुढच्या वाटचालीसाठी खूप काय म्हणतात शुभेच्छा. काय बोलतात काय बोलतात. पण यार तू मेन पॉइंट नाही सांगितलाय जो तू मला सांगितला. एक पॉइंट हिने मला जो सांगितला, आता ही विसरली असेल बोलता बोलता, की त्यांनी असं बोलले ते की एक टाइम होता त्यांनी फक्त एक पाण्याची बॉटल सेल करून घरी गेले. हा मेन पॉइंट होता मला सांगायचा, तो ती विसरले. कारण का मला इन्स्पायर ते भेटलं. मला माझे व्हिडिओज बघून कोण इन्स्पायर होतं किंवा काय ते ठीक आहे, बट मला धंद्यामधला ही गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की धंद्याचा एक दिवस असा असतो की तेव्हा तुम्ही होप सोडून देता किंवा तुम्हाला असं वाटतं काहीतरी रॉंग करतोय, बट पेशन्स ठेवायचे, नेक्स्ट डे काहीतरी वेगळं करून आणून व्हायचे. तर तेच बोलत होते की मी आता चालू केल्यापासून म्हणजे 3 वर्ष झाले मला. पण स्टार्टिंगला आमचे असं दिवस यायचं की पाण्याची एक बॉटल फक्त जायची आणि आमचं संध्याकाळपर्यंत पूर्ण पाण्याची एक बॉटल जायची आणि त्याच्यावरच धंदा असायचा आमचा. सो असा पण मी त्यांनी एवढे पेशन्स ठेवले आणि आता त्यांचा धंदा खूप चांगला चालू आहे. देवाचे बोला बोलू. तुम्हाला माहिती आहे ना, तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आमचा थ्रेड. तर असा एक दिवस होता की त्यांनी जर पाण्याचा फक्त एक बॉटल सेल करून घरी गेलेत, म्हणजे विचार करा की कसा मुवमेंट असेल त्या क्षणी. म्हणजे काय वाटलं असेल की यार याच्या बेसवर आपण घरी जाणार आहे, काय असं म्हणत विचार असतील. आम्ही सुद्धा जेव्हा स्टार्टिंगचा टाइम होता तेव्हा लोकांना हा प्रोडक्ट माहीत नव्हता, या गोष्टी माहीत नव्हता, त्या टायमाला आम्ही पण असेच हात हलवत घरी गेलोय. मी लिटरली एक दिवस मला अजून आठवतोय की मी जॉबवरनं आलेलो आणि मला बोलली संध्याकाळी काहीच अजून ऑर्डर्स नाही आल्यात. तर मी स्वतः मॅगी आणि पास्ता आणि कॉफी ऑर्डर केलेली आणि मी स्वतः बाहेर बसून काढलेली की असंच, म्हणजे मला असं एकदम हे झालं की ठीक आहे ही असते फुल टाइम इथे. तो मी हिला बोललो की माझ्यासाठी आज मी ऑर्डर देतो. आणि आम्ही ती रील पण टाकलेली की आज मालकानेच येऊन मॅगी पास्ता ऑर्डर केली. पण त्याच्यानंतर परत ऑर्डर्स थोड्या आलेल्या. पण एक असा मुवमेंट असतो कधीतरी तुम्हाला वाटणार की यार नाही होते आपल्याकडनं, आपण बंद करू हे करू, तर नका तसं करू, थोडा टाइम अजून द्या. बघा धंदा कधीतरी एक
असे पलटी मारेल, म्हणजे असा एक काय बोलतात असा एक चेंज आणेल ना तुमच्या लाईफमध्ये, तो खूप वेगळा असेल. आज भले पैसे त्या आधी जेवढे कमवत होतो तेवढे नाहीत, कारण का आम्ही आमच्या लाईफमध्ये जे जॉब केले आहेत ते म्हणजे बाकीचे बिझनेसेस केले तिकडे अमाऊंट चांगले कमवले. बट ॲज कम्पेअर्ड टू दिस लगेच त्या सगळ्या गोष्टी भेटणार नाही, कारण का आपण एक मोठी लाईफस्टाईल सोडून परत खाली एक झिरोपासून परत सुरुवात करायचं ठरवलेलं. सो ती मनाची तयारी तर आम्ही केलेली की बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतील पण, आणि ते करतो पण आहे. तेच गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला की मला त्या पूर्ण स्टोरीमध्ये एक गोष्ट काय आवडली की एक पाण्याच्या बॉटलच्या सेलवरती ते घरी गेले, परत दुसऱ्या दिवशी शॉप उघडले, परत काम केलं. हे दिवस जर पार केलात संपला, मग तुम्ही जाणार म्हणजे तो धंदा कुठेतरी नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार. आज तुम्हाला सांगतो, आज बरेच कस्टमर असतात ते वेटिंग, त्यांना असं वाटतं खूप आहे, शॉपच्या बाहेर थांबतात संडेला, तेव्हा रश असतो. आम्ही कधी कधी बाहेर थांबतो जाऊन दोघं की अरे कधी कस्टमर आहेत. सो मग ते धंद्यामध्ये चालतंय, कधीतरी कस्टमर तुमचा वेट करणार, कधी तुम्हाला कस्टमरचा वेट करायचा आहे. हे अप्स अँड डाऊन्स येत राहणार आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहेत. ऍक्सेप्ट नाही केले आणि तुम्ही विचार केलात की आता बस नाही होते, बंद करतो, सेम ठिकाणी कोणतरी दुसरं करेल आणि तो कुठेतरी पुश एकदम पुश करेल स्वतःला, त्याचा बेस्ट देईल, तेव्हा तुम्ही काय बोलणार की नाही माझं नशीबच खराब आहे. हे नशिबाला पोचणार आहे ना भाई, लाईफ टाईम रडतच बसतात. बघा नशीब पाठ आहे किंवा लक, पण कुठे माहिती आहे का 0.000.5% असं आहे लक आणि नशीबचं हे आहे. पण बाकी जेवढे पण 99 जे तुम्हाला करायचं आहे ना ते तुम्हाला तुमचंच करायचं आहे. नजर लागते, नशीब, सगळ्या गोष्टी आहेत, चला मी पण मानतो, ते आम्हाला पण होतं. बट त्याच्यासाठी आपण किती गोष्टी सोडणार. एक सांगायचा मुद्दा हाच आहे की नका हे करू, जर काही गोष्टी ठरवल्यात करायच्या. आणि फक्त बिझनेसबद्दलच नाही बोलत आहे, इव्हन स्टडी वगैरे सगळ्या बाबतीत मी पण बऱ्याच चुका केल्या, स्टडीच्या बाबतीत पण केल्या, बिझनेसच्या बाबतीत पण केल्या, त्याच्यानंतरला रिस्कच्या बाबतीत केल्या, ट्रेडिंगमध्ये घुसलो, त्या ठिकाणी आपल्याला असं वाटलं शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवू, त्या ठिकाणी पण पैसे गुंतवले नाही होत. स्लो जावा पण सेफ जावा आणि मजा करा, लाईफची एन्जॉय करा. बाकी बिझनेसमध्ये उतरताय तर एक बॉटल विकून घरी जायची तयारी ठेवा, नाहीतर नका उतरू. ही वाटत नाही तर नका उतरू, तुमचा 9 to 5 जॉब करा, एन्जॉय करा, ती लाईफ बेस्ट वाटेल. पण जर एक बॉटल विकून जर घरी जाऊ नाही शकत तर बिझनेसमध्ये तुम्ही अंडा म्हणजे काहीच नाही करू शकत. तुम्ही पैसे फक्त वाया घालवणार, रील्समध्ये फक्त दाखवणार की आम्ही हे करतो ते करतो, बट ॲट दी एंड तुम्ही काहीच नाही करत आहात. मी असे बरेच जण बघतो जे रील्समध्ये फक्त दाखवतात, ते सगळं करतात, स्पॉट्स टाकतात, सगळं साऊंड लावतात, बट हातात काय राहत नाही आहे, एंडला रडतात, कोणाकडनं तरी मागतायत, हे करतायत, काय करतायत मला चांगलं माहिती आहे. बट त्या सगळ्या गोष्टींकडे जास्त फोकस नका करू. सो मी प्लॅन करा, बिझनेसमध्ये उतरताय, रिस्क आहे, खूप आहे, पण तेवढी तयारी ठेवा. आपली जिद्द असेल तर मग रिक्स सगळं आपण मॅनेज करू शकतो. कधी कधी झोप पण नाहीत आम्हाला सुद्धा घरी, बट ठीक आहे, नेक्स्ट डेला परत सकाळी एक होप्स असतो की होईल चांगलं, अजून होईल. आता जो विषयावरती आम्ही बोलत होतो की असं असं, तर काही दिवसापासून बरेच फेक्स रिव्ह्यू येतात आम्हाला गुगलवरती, सिंगल, म्हणजे त्यांचं काय, त्यांनी कधी लाईफमध्ये गुगल रिव्ह्यू केले नाही आहे, काय नाही, नॉनस्टॉप टाकतात. 2-3 दिवसामध्ये 10-15 जणांनी टाकले असते, डायरेक्ट काय नाही, फक्त सिंगल, काहीच लिहिलेलं नाहीये, फक्त रेटिंग उतरवायचं काम करतात. आता आम्हाला थोडासा 1-2 जणांवरती आहे, बट काय ना प्रॉपर प्रूफ नाही भेटत आहे, म्हणून मी काय बोलत नाहीये. बट ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी खूप वेगळा विषय करणार मी. बट मगाशी आम्ही जसं बोललो इग्नोर करतोय, म्हणजे आम्ही ते टाळतोय, आम्ही रिपोर्ट करतोय त्या रिव्ह्यूजवरती की जाऊ दे, कशाला अजून वाढवायचं किंवा कोणाला काय बोलू. आता म्हणजे सगळे फेकच लोक आहेत, त्या फेकच्या नादी आपण लागलो तर फेकच होणार. बट त्या सगळ्यामध्ये एक एक रिव्ह्यू असा आलाय, ते कस्टमर्स आहेत कोणतरी आमचे, त्यांनी स्वतःहून ते बघितलं, ते होताना आय थिंक ते प्रोफाईल आमची चेक करत असतील का, त्यांना ते फील झालं. सो त्यांनी त्यांच्या थ्रू एक हे मोठं हे टाकलंय, ते आमच्यासाठी खूप बेस्ट होतं. सो मी इकडे ते लिहून पाठवत होते, तुम्ही पण वाचा की, आणि इकडे हे पण दाखवतो फेक्स रिव्ह्यू जे पण आम्हाला टाकलेले गेले त्यांच्या नावासकट टाकवतो. आम्हाला काहीच फरक नाही पडत, कोणी काही बोलू दे नाही तर काय बोलू दे. इफ जर माझ्या बिझनेसला कोण खाली पाडायला जाते तर मी स्टँड घ्यायला ना, पोलीस कंप्लेंटला घाबरणार ना बाकीच्या कुठल्या पण गोष्टीला. मी स्टँड घ्यायला 100% मी रेडी असणार. फक्त काय की कधीतरी बोलावं लागतं, कधीतरी इग्नोर करावं लागतं, आणि बिझनेसमध्ये असे 100% आपल्याला लोक भेटणार. बट एवढे दिवस मी 3 दिवस ही गोष्ट बोललो नाही, आज
तो एक रिव्ह्यू आला ज्याच्यामध्ये आम्हाला फील जे होत होतं ते त्यांनी फील केलं आणि त्यांनी मांडलं. आणि हे आहेत आम्हाला हे काही माणसं आहेत जे आपली मराठीच आहेत. मला सरनेम बघून 2 मोरे निघाले तर मला स्वतःला लाज वाटते की माझे जर चुकून कोण रिलेटिव्ह निघाले तर मी यांना किती काय बोलेल की भाई माझ्याकडे हे लोक आलेत की नाही ते पण मला माहिती नाही. मी त्यांना त्याच्यावर रिप्लाय पण केली की तुम्ही कधी काय आलात काय काय कसं आहे की सिंगल रिव्ह्यू देत आहे ना तर सिंगल रिव्ह्यू मध्ये मेन्शन करा की बाबा तुमची फूड क्वालिटी नीट नाही आहे किंवा मी या डेटला आलो मी ही गोष्ट खाल्ली किंवा वेटिंग टाइम होता. हे सगळे मला वाटतं थोडे 10वी पास किंवा त्याच्या खालचेच लेवलचे असतील ज्यांना गुगल रिव्ह्यू पण मला वाटतं नीट टाकता येत नसतील. सो हे त्यांचं कोणीतरी सांगितलंय त्यांना की बाबा ह्यांचं आपल्याला नाव खराब करायचं आहे सो हे सगळं करतायत. भाई फक्त गुगल रेटिंगवरती मी माझा बिझनेस उभा नाही केला आहे आणि तो होऊ पण नाही शकत. मी माझी मेहनत लावतोय ही हिची मेहनत लावतोय आणि आमच्या दोघांच्या मेहनतीमुळे आहे. तर तुम्ही तुमचा जो बालिश बुद्धीचा जो दिमाग आहे ना तो कुठेतरी तुमच्या चांगल्या कामी लावा आणि त्याला जरा सुधरवा अपग्रेड करा आणि चांगलं काहीतरी करा. हे असं फक्त रिव्ह्यूच्या बेसवरती तुम्हाला वाटत असेल की माझा धंदा करा म्हणजे तर तिच्या हाताची चव आणि माझा मार्केटिंगचा दिमाग आम्ही काय करू शकतो हे आम्हाला आमचं चांगलं माहिती आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी करायचं बंद करा नाही तर चालू ठेवा. ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. ती रेटिंग 3 वरती आणा काही फरक नाही पडणार. मी आज जो धंदा करतो तो तेवढाच करत राहणार. याची मी तुम्हाला लिहून देतो कुठेतरी. तुम्ही आमची जर्नी पुढच्या 10 वर्षात कुठे असेल काय असेल हे बघशाल आणि हे जे पण रिव्ह्यू देणारे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा की तुमची तेव्हा पण लायकी नसेल काही करायची तेव्हा पण तुम्ही कोणाला तरी खाली पाडायलाच बघणार आणि तुम्ही असंच करत राहा. ऑल द बेस्ट तुम्ही लोकांना आणि थँक्यू तुला की तू हे आमच्या आधी ओळखलंस आणि तिकडे गुगल रिव्ह्यूवर टाकलेस. कोणतरी जेव्हा गुगल रिव्ह्यू चेक करतील की ह्यांचे फेक सोडून कोणतरी चांगला वाचायला आला असेल तर ते वाचेल आणि त्याला पण समजेल की असे लुक्के भरलेले आहेत. आणि मी त्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगेल की जर जेन्युअनली आमच्याकडे येऊन तुम्ही विजिट केलात आणि फूड आवडलं असेल तर जसं कुठेतरी रागात आपण गुगल रिव्ह्यू टाकतो तर एक चांगलं मनाने म्हणून तुम्ही टाका. तुमचे जे पण सोबत फ्रेंड्स आले असतील त्यांना पण सांगा. आणि जसं हे लोक फेक सिंगल रिव्ह्यू टाकतात तर तुम्ही खरापणा दाखवून 5 स्टार रेटिंग देऊन तिकडे जे पण आमचं फूड जे आवडतं आमच्याबद्दल जे आवडतं ते सगळं लिहा आणि जेन्युअनली लिहा. मी नाही बोलत 5 स्टार 3 स्टार 2 स्टार जे पण तुम्हाला जेन्युअन वाटतं ते लिहा आणि त्या बिंदास. बाकी हे फेक लोक तर फेकच राहणार. यांच्या लाईफमध्ये कधी काय उकाडू नाही शकत. आणि बघू जर त्यांच्यातलं कोण खरा असेल त्याच्यात जर दम असेल तर समोर येऊन शॉपच्या समोर बोलेल की बाबा मी सिंगल स्टार यासाठी दिला किंवा तिकडे आम्हाला रिप्लाय तरी करेल म्हणजे आम्हाला वाटेल बाबा हा हे खरं आहे. पण एकाच दिवशी एकाच टायमाला 2-3 रिव्ह्यू सिंगल स्टारचे येऊ शकत नाही. आणि जे अकाउंट्स आहेत ना ते सगळे अकाउंट्स सेम म्हणजे बोलतात ना की कसं असतं की जर तुम्ही गुगलला रिव्ह्यू देताय ना तर तुमच्या रिव्ह्यूच्या इकडे लिहून येतं की तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे रिव्ह्यूज दिले. त्यांच्यापैकी एकाने सुद्धा कुठेच रिव्ह्यू दिलेला नाहीये. एका लेडीने फक्त दिलं तिने दिलं कुठले तरी औषध काय डॉक्टरांचं दिलं फूडचं कुठलंच दिलं नाही. म्हणजे 101% ह्यांना कोणीतरी चढवलंय की जाऊन हे करा. आणि ज्यांनी पण चढवलं असेल त्यांची मानसूक काय बोलतात ती काहीतरी वर्ड आहेत म्हणजे तो वर्ड पण मला येत नाही कारण का आपली त्याची आहेच नाही की ती अवकातच नसेल काय पण मी कामं करते. पण तुला पण ऑल द बेस्ट जे पण तू आहेस ही का हा जे पण आहेस की जे पण वेगळा जेंडर असेल तर तुमचा तर ते समजा पण बंद करा नाही तेव्हा असायला येतं मला. तर का दुपारी मला खूप जास्त राग आलेला पण हिने जे मला स्टोरी सांगितली जे पण पुण्यावाल्याचं सांगितलं ते एक सिंगल बॉटलचं ते डोक्यात राहिलं आहे आणि आपण तसंच स्टिक राहणार धंद्यामध्ये आणि पुढे जाणार. बाकी आजचा दिवस आता इथेच संपूया. उद्या आपला सॅटर्डे संडे सो नक्की या आणि टाइम काढून या प्लीज. कोणी घाई गडबडीमध्ये येऊ नका. सॅटर्डे संडे मलाच टेन्शन असतं की रश कधी पण वाढतो कधी नाही. बट जर तुम्ही येत आहे तर प्रत्येकाने टाइम काढून या आणि फूड एन्जॉय करा. बाकी भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट टेक केअर अँड बाय बाय.